मध्यरात्री शासकीय कागदपत्रांची अफरातफर, ग्रामसेवकासह दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल. अंबरनाथ तालुक्यातील चामटोली ग्रामपंचायत कार्यालयात 3 मार्च 2026 रोजी शासकीय सुट्टी असतानाही मध्यरात्री बेकायदेशीरपणे शिरून शासकीय कागदपत्रांची अफरातफर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामसेवक कैलास येडगे यांच्या सांगण्यावरून 2 अनोळखी व्यक्ती कार्यालयातील महत्त्वपूर्ण दस्तऐवज लंपास करण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी गट विकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ग्रामसेवकासह दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 3 मार्च रोजी शासकीय सुट्टी असताना रात्री 11च्या सुमारास चामटोली ग्रामपंचायत कार्यालय उघडून 2 अनोळखी व्यक्ती आतमध्ये कागदपत्रांची चाळणी करत होत्या. या व्यक्तींकडे कोणतेही शासकीय ओळखपत्र नव्हते. संशयास्पद हालचाली पाहून स्थानिक नागरिक आणि धनाजी इरमाली यांनी त्यांना विचारणा केली असताना आम्हाला ग्रामसेवक कैलास येडगे यांनी पाठवले आहे असे त्यांनी सांगितले. हे दोन्ही इसम धाराशिव जिल्ह्यातील असल्याचे समजते. ग्रामस्थांच्या आरोपानुसार धनाजी इरमाली व इतर नागरिकांनी ग्रामपंचायतमधील विविध विषयांवर माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागवली असून काही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत. या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे आणि कागदपत्रे गहाळ करण्याच्या उद्देशाने ग्रामसेवकांनी या खासगी व्यक्तींना रात्रीच्या वेळी कार्यालयात पाठवले होते असा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही बाब तात्काळ अंबरनाथ पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गट विकास अधिकाऱ्यांनी तातडीने शासनाचा प्रतिनिधी पोलीस ठाण्यात पाठवून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून कुळगाव ग्रामीण पोलिसांनी ग्रामसेवक कैलास येडगे आणि इतर एक अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण अंबरनाथ तालुक्यात खळबळ उडाले असून शासकीय कार्यालयातील गोपनीय कागदपत्रे खासगी व्यक्तींच्या हाती सोपवणाऱ्या ग्रामसेवकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पुढील तपास कुळगाव ग्रामीण पोलीस करत आहेत. प्रतिनिधी विश्वदीप गायकवाड, लोकसेवा वार्ता, चामटोली.